मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, ज्या घरामध्ये दररोज उंबरट्याची पूजा केली जाते, स्वस्तिक काढले जाते, तांदूळ ठेवले जातात, तेथे माता लक्ष्मीचे दररोज आगमन होते। आणि ज्या घरामध्ये दररोज माता लक्ष्मी आणि कुलदेवतेला दूध आणि साखरेचं नैवेद्य दिले जातं, जेवणाचे नैवेद्य नाही पण दिले, पण दूध आणि साखरेचे नैवेद्य दिले जाते, तेथे माता लक्ष्मी सतत त्या घरात राहते आणि धनधान्याने घर भरलेले राहते, सर्व दुःख दारिद्र्य दूर होते। म्हणून महालक्ष्मीला दररोज दूध आणि साखरेचे नैवेद्य द्यावे, याच्याने घरात संतुष्टी राहते, आजार रोग मुक्त होतात आणि आपल्या मुला मुलींचे आपल्या सर्वांच्या इच्छा कामना पूर्ण व्हायला मदत होते। सकाळी वेळ नाही तर संध्याकाळी तरी दूध प्रत्येकाच्या घरी येते। थोडेसे एक घोटभर दूध माता लक्ष्मीसाठी काढून त्यात साखर टाकून नैवेद्य सर्वांनी द्यावे, म्हणजे आपल्या घरात शांतता राहील, आनंद राहील।